सो हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे नॉट सो जुईली संगीत. मला एक स्पेशली बोलायचं होतं की मागचा जो आपला एपिसोड होता, पार्ट 1 जो होता तो इतका बाप होता. मला खूप तुमचं सगळ्यांचे मेसेजेस आले, इन्स्टावरती आले, यूट्यूबवरती आले, फेसबुकवरती आले, सगळीकडनं तुमचे मेसेजेस आले आणि सगळ्यांनी खूप प्रेम दिलं. पेट पेरेंटिंग हा आपला विषय होता आणि दॅट वॉज पार्ट 1. हा जो आपला एपिसोड आहे जो आहे पार्ट 2 आणि ज्याच्यामध्ये अजून काही 2-3 क्वेश्चन्स आहेत, अजून काही धमाल मजा मस्ती आहे जी मी माझ्या पोरींबरोबर म्हणजे माझ्या पेट्सबरोबर केली आहे आणि काही बेसिक क्वेश्चन्स जे तुम्ही विचारता तेही मी मांडलेले आहेत. पण त्याच्या आधी जर तुम्ही अजूनही तो बेल आयकॉन क्लिक केलेला नसेल तर प्लीज क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील, तुम्हाला कळत राहील की माझा कंटेंट कसा बाहेर येतो आहे आणि मी काय काय तुमच्याबरोबर शेअर करते आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर कनेक्टेड राहाल बेसिकली. सो प्लीज तो बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि लेट्स स्टार्ट विथ दिस एपिसोड 2 पार्ट 2 ऑफ पेट पेरेंटिंग. So, third question is, do pets really reduce stress? What is your real experience? मी मगाशी बोलले तसं की येस दे डू. स्ट्रेस रिड्युसिंग बाबतीत तर आपण खरंच बोलायला नको, कारण की मिररिंग करणं किंवा आता मिररिंग हा एक टर्म येतो ज्याच्याबद्दल आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बोलूया. पण स्ट्रेस बस्टर तर नक्कीच असतात. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. आयरिश होती किंवा त्याच्यामुळे काय बदल झाला हा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस असं वाटतं की ती तिची व्यवस्थित काळजी घेतली नव्हती. सो त्यावेळेस तिचे नेल्स जे वाढत गेले त्यामुळे तिच्या नर्व्स पण जास्त वाढत गेल्या आणि तिचे नखं जास्त मोठी असतात. ते हळूहळू कमी होण्यासाठी त्यांना चालणं जास्त गरजेचं आहे, ज्यांनी चालण्यानी त्यांची नखं घासत जातात आणि नॅचरली त्या नर्व्स हील होत जातात आतमध्ये आणि नखं कमी राहतात. प्लस त्यांची एनर्जीही बाहेर पडते की त्यांची जी ॲक्च्युली एनर्जी आहे ती आपल्याला खरं तर माहिती नाही की त्यांना किती खेळायचं आहे, किती काय करायचं आहे, किती चालायचं आहे, पळायला पाहिजे त्यांनी. पहिले ज्यावेळेस की मी ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून खूप चेंज झाले, कारण की व्हॉट वुड इट बी, खाली बस माझं काम चालू होतं बाहेर, शांतपणे बस, कॉम्पिटिशन चालू होती, सूर नवा ध्यास नवा चालू होतं, काय संगीत चालू होतं, त्यामुळे दिवसभर शूट असायचं. पण आधी जेवढा वेळ लागायचा की शूट झाल्यानंतर मी बराच वेळ टाइमपास करायचे, बडबड करत बसायचे किंवा कुठेतरी कॉफी प्यायला जायचे किंवा काहीतरी स्वतःसाठी काहीतरी मी गोष्टी करायचे. पण ज्यावेळेस आयरिश आली किंवा आपल्याला याची एक कल्पना असते की घरी कोणीतरी आहे जे आपलं वाट बघतंय, ज्या गोष्टी पुण्यामध्ये होत होत्या की आई बाबा आहेत घरी आणि ते माझी वाट बघतात, ते माझ्यासाठी जेवायचे थांबलेत, तर आपण सगळी कामं सोडतो. कितीही महत्त्वाचं असेल तरीही आपण वेळात वेळ काढतो आणि आपल्या आईबाबांबरोबर आपण जेवायला जातो किंवा आपले आईबाबा आपली काळजी करत असतील म्हणून आपण घरी लवकर जातो. हे सगळ्यांचं असतं. तर सेम माझंही व्हायचं की आयरिश आहे घरी, एकटी आहे आणि ती किती वेळ एकटी राहणार, म्हणून मी सगळी कामं म्हणजे शूट पटकन संपवायचे, रेकॉर्डिंग पटकन संपवायचे आणि नाही मला घरी लवकर जायचं आहे कारण की आयरिश आहे घरी आणि मी तिला एकटं एवढा वेळ नाही ठेवू शकत. ह्या गोष्टींनी माझा एक मी टाईम पण माझा वाढत गेला की मी घरी लवकर पोचायला लागले, आयरिशला वेळ द्यायला लागले. आणि स्ट्रेस बस्टर अशा गोष्टी आहेत की ज्या वेळेस आपण घरी येतो, आपण बाहेरच्या एनर्जीज घेऊन घरी जातो की आपलं दिवसभराचं काहीतरी एक चाललेलं असतं, स्ट्रेस असतो. तो घरी आल्यानंतर ज्या वेळेस ते डोळे आपल्याकडे केविलवाणे बघत असतात ना की आलीस घरी, ये आय एम सो हॅपी की तू घरी आली आहेस, हा जो काही आनंद असतो ना त्याच्यामध्येच स्ट्रेस निघून जातो. आय एम सेईंग की कितीही दिवसभराचं तणतण असो किंवा काहीही राग असो किंवा चांगली झालेली सुद्धा गोष्ट असो की त्यांनी कधी रिस्पॉन्सिबिलिटीजनी सुद्धा स्ट्रेस येतो, त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी न्यूट्रलाइज होतात ज्यावेळेस आपल्याबरोबर पेट्स असतात आणि आपल्यावर ती रिस्पॉन्सिबिलिटी असते की माझ्याकडे मी कुणाला तरी सांभाळतीये. सो इट्स लाईक अ पेरेंटिंग ओनली. जसं आपण आपल्या बाळांसाठी घरी जातो, आपलं पोरगं जर घरी आहे तर आपण लवकर आपली कामं आटपतो आणि लवकर जातो, कारण की त्यांना भेटल्यानंतर म्हणजे इट्स लाईक अ बेबीज. असं आपल्याला जाणवतं ना की लहान मुलांबरोबर आपल्याला झोप छान लागते, लहान मुलांबरोबर आपल्याला वेळ कसा जातो ते कळत नाही. इट्स जस्ट लाईक सेम
की पेट्स बरोबर वेळ कसा जातो ते कळत नाही. तुम्ही घरी आल्यानंतर तुमच्याबरोबर एक कंपॅनियनशिप असते कायम, जे तुमच्या मागे मागे शेपूट हलवत फिरत असतं. बाकी काही जास्त घडत नाही, बट त्या गोष्टींनी एक खात्री आपल्याला पटते की आपण एकटे नाही आहोत. तुम्ही जगात कुठेही असाल, मुंबईसारख्या ठिकाणी की जिथे खूप पॉप्युलेशन आहे, खूप इंडिव्हिज्युअली जगायला किंवा राहायला खूप ताकद लागते किंवा गट्स लागतात एकटं राहण्यासाठी, बिकॉज प्राइजेस आर हाय, त्या गोष्टीचा स्ट्रेस असतो. बट ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं ना की येस देर इज समवन विथ मी, त्यावेळेस आपला स्ट्रेस आपोआप कमी होतो. त्यामुळे दिस क्वेश्चन इज सो व्हॅलिड की डू पेट्स रिअली रिड्यूस स्ट्रेस? येस दे डू, बिकॉज आपणच त्यांच्यामध्ये इमोशन कुठेतरी पेरलेले, ते इमोशन्स आपल्यालाच ते रिटर्न करत असतात की यू आर ओके, यू आर ॲब्सल्युटली ओके. सो फोर्थ क्वेश्चन माझ्यासाठीच एक चॅलेंज आहे. व्हॉट चॅलेंजेस डू यू फेस ऑन डेली बेसिस ॲज अ पेट पेरेंट? ॲक्च्युली चॅलेंजेस नसतात आमच्याकडे. जरा एक डिफरंट गोष्ट आहे की पहिले तर असं व्हायचं की मी जसं सांगितलं की खायला काय द्यायचं, प्यायला काय द्यायचं काही माहिती नव्हतं. पण आता जेव्हा समजायला लागले की ओके, ही गोष्ट, आजूबाजूचे पण मित्रमैत्रिणी आहेत ज्यांच्याकडे पेट्स आहेत, सो त्यांच्याकडनं पण काही गोष्टी शिकायला मिळतात. फॉर एक्झाम्पल सिद्धामिता आहे, पॅडी किरण म्हणून माझा भाऊ आहे आणि माझी आता वहिनी आहे ती, तर त्यांच्याकडेही कुत्रा आहे, बीगल आहे जिचं नाव जोई आहे. ऑल्सो बरेच जण आहेत की स्वानंदी आशिष असो, त्यांच्याकडे मेलो आहे. देन शमिका गौरव, शमिकाकडे सुद्धा लड्डू आहे. सो या सगळ्या जणांकडनं पण अजून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात की काय खायला द्यायला पाहिजे, काय कसं त्यांचं लाईफ असलं पाहिजे. सो ह्या थोड्या गोष्टी चॅलेंजिंग आहेत की विस्की, तिला मेन मोठे जे डॉग्स असतात, मला माहिती नव्हतं हे खरं तर, पण त्यांना वॉकला रोज जाणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांची एनर्जी ते त्या गोष्टीमधनं बाहेर काढत असतात. बिकॉज मी सतत 24 तास तिच्याशी उड्या मारून खेळू नाही शकत, राईट. पण ती जेव्हा चालायला जाते तेव्हा सोशलाइज होते आणि मी रोज तिला चालायला घेऊन जाऊ नाही शकत, बिकॉज मी कधी असेन नसेन, ती माझ्या वेळेला वाट पाहत बसेल आणि मग तिचा मूड ऑफ होईल. या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही एक डॉग वॉकर लावलेला आहे, ओमकार म्हणून. तो ओमकार रोज सकाळी येतो आणि संध्याकाळी म्हणजे रात्री येतो, जो तिला चालायला घेऊन जातो. ज्या गोष्टींनी तिच्या नेल्सच्या सगळ्या गोष्टी सॉर्ट झाल्या, तिचे नेल्स मोठे होते, जसं मी आधी म्हणलं की तिला छान खायला दिलं नव्हतं, ह्या सगळ्या मेटाबॉलिझमच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या क्लिअर होतात जेव्हा ते वॉकिंगला जातात. सो हे छोटे प्रॉब्लेम्स हळूहळू आता आम्ही सॉर्ट करत गेलो आहे. प्लस जेवणा खाण्याच्या गोष्टी की सतत सेम पेट फूड खाऊन त्यांनाही कंटाळा येतो, जसं आपल्यालाही कंटाळा येतो की आपण रोज वरण भात नाही खाऊ शकत, तसं त्यांनाही काहीतरी चटरपटर लागतं किंवा चविष्ट गोष्टी पाहिजे असतात, ज्या हेल्दी खरंच नाही आहेत त्यांच्यासाठी, बट चविष्ट त्यांना पाहिजे असतं, रोज वेगळं काहीतरी. त्यामुळे त्यांचं पेट फूड कुठलं चालू ठेवायचं, मग त्याच्यामध्ये त्यांनी खूप त्रास दिला, विच वॉज अ रिअल चॅलेंज फॉर मी, की त्यांचं पेट फूड जे चालू होतं ते रोज त्यांना खाऊन कंटाळा आला होता. पण ते चालू ठेवणं, बाकीचं मी काय देऊ यार खायला, भात मी जास्त देऊ नाही शकत, कधीतरी ठीक आहे, दही भात खातात कधीतरी, दॅट इज फाईन. पण सतत बाहेरचं खाणं किंवा अंड, चिकन हे मोठ्या प्रमाणात देणं हे त्यांच्यासाठीही चुकीचं आहे. फ्रूट्स जास्त प्रमाणात, ज्याच्यामध्ये शुगर जास्त आहे, ते असं आपण नाही देऊ शकत. सो ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल ठेवण्यासाठी मला आत्ता एक लाईक काही महिने झाले असतील, 6-7 महिने वगैरे असे झाले असतील, तर आत्ता मी तो जरा पॉईंट कमी केला आहे. कारण की असं एक मला कळलं आहे, दॅट्स अ डिफरंट थिंग. आणि मी पहिल्यांदाच ऐकलं की डॉग फूडची सर्व्हिस आहे, की म्हणजे त्यांचा डबा येतो, जसा आपल्याला डबा येतो तसा त्यांचाही डबा करणारी लोक किंवा अशा चेन्स आहेत. सो वैभव जाधव म्हणून इकडे जवळच आमच्या एक राहतो आणि ज्याचं लॉजिंग बोर्डिंगसुद्धा आहे अबाउट पेट्स, अँड ऑल्सो तो डॉग फूडचं केटरिंग करतो.
नाईस ना. मस्त आहे ना ही आयडिया काहीतरी, मला खूप आवडली. आणि त्या डॉग फूडमध्ये बीट आहे, चिकन आहे, भोपळा आहे, गाजर आहे, कधी कधी तो म्हणजे चिकनचं प्रमाण जास्त असतं, अंड्याचं प्रमाण कधी कधी कमी असतं, असं काहीतरी थोडं मागे इकडे तिकडे करत करत तो ते फूड करतो. रोज डबे येतात आमच्याकडे सकाळी. सो पोरींचे डबे येतात, विच इज लाईक 4 डबे येतात, 2 आयरिशचे, 2 विस्कीचे, एक सकाळचा एक संध्याकाळचा, असं करून. सो आम्ही ते फूड जेव्हापासून चालू केलं आहे, आय एम नॉट किडिंग, टच वूड, विस्कीचा कोट इतका सुधारत गेला आहे. विस्कीचं जे फॅटनेस होता, जे तिच्यातली एनर्जी किंवा बाहेर पडून जे कमी व्हायला पाहिजे फॅटनेस, नाहीतर असे सिलेंडरसारखे होतात लॅब्स. सो ते तिचं जे होतं ते अचानकपणे कमी झालं. तिच्या चेहऱ्यावर अचानक तरतरी आली. आपण म्हणतो ना की डाएट केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती दिसतं की येस ही इज डुईंग ऑर शी इज डुईंग अ डाएट, आणि त्याच्यामुळे एक वेगळा ग्लो येतो. तसं विस्कीच्या चेहऱ्यावरती दिसायला लागलं. इवन आयरिश वॉज फिलिंग व्हेरी गुड, व्हेरी हेल्दी, कारण की आयरिश मोठी आहे तिच्यापेक्षा, 11 वर्षाची आहे ऑलमोस्ट. सो तिला जे काही प्रॉब्लेम्स येत होते की बोन्समध्ये थोडंसं ती अशी खंगली होती थोडीशी, ती अचानकपणे तरतरी आली. सो आय थिंक जे फूड आत्ता आम्ही चालू केलं आहे त्या बाबतीत माझे जे काही चॅलेंजेस होते ते सगळे जरा आता कमी झालेत. पण रोजचे डेली बेसिसवरती चॅलेंजेस चालूच असतात की आम्ही जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस आम्ही काय करतो. आता हळूहळू आम्ही सवय लावत गेलो आहे पोरींसाठी की त्या घरी एकट्या राहतील आणि त्यांना सेपरेशन एन्झायटी अशी काही होणार नाही. सो ह्याची काळजीही आम्ही घेतो. सो त्याच्यासाठी कॅमेरा लावणं घरामध्ये की बाहेर गेल्यावर पण आपण बघू शकतो आपल्या पिल्लांना. सो असे काहीतरी चॅलेंजेस असतात जे डेली बेसिसवरती आम्ही डील करतोय. पण सगळेच काय फार मस्त डील केले तसे नाही आहे, त्यामुळे मी काय फार आयडियलाइज्ड बोलणार नाही इकडे. पण हे काही चॅलेंजेस होते फूड बाबतीत किंवा एकटं ठेवण्याबाबतीत, किंवा त्यांना सेपरेशन एन्झायटी असते. आपण जेव्हा त्यांना एकटं ठेवून जातो त्यावेळेस ते खूप विचार करतात आणि खूप कारण ते कनेक्टेड असतात आपल्याशी. त्यामुळे त्या ज्या गोष्टी आहेत ते जे चॅलेंजेस आहेत ते कुठेतरी मी आत्ता डील करते. अजूनही कम्प्लिटली मी डील केलं आहे आणि हे सगळ्यात बरोबर आहे असं मी काहीच नाही सांगणार, पण मी ते अजूनही करते आणि ते मला आयुष्यभर करायला आवडेल. बिकॉज चॅलेंजेस नसतील तर कुठलं रिलेशन, काय रिलेशन, कुठला बॉन्ड. त्यामुळे मला असं वाटतं की चॅलेंजेस नसतील तर कुठलंच रिलेशन हे हेल्दी नाही आहे. आणि ते चॅलेंजेस जर पूर्ण केले तर आपल्याला त्या रिलेशनची एक जाणीव पण असते आणि आपल्यासाठी ते मोलाचं पण असतं. सो आय थिंक मला हे आवडेल, चॅलेंजेस सतत करत राहणं किंवा सतत चालू आहेत माझ्या आयुष्यात. बाबा मी पोरींसाठी चॅलेंजेस स्वीकारते, हे आवडेल मला. सो माझ्या आयुष्यातले हे काही चॅलेंजेस होते. लेट्स गो टू 5th क्वेश्चन. So 5th question is this: if you could give one tip to someone thinking of getting a pet. Trust me, एवढं सगळं बोलल्यानंतर जर हा शेवटचा क्वेश्चन येत असेल ना तर just go for it. Just go for it. तुमच्या सवयी, तुम्ही माणूस म्हणून खूप जास्त चेंज व्हाल, तुम्ही खूप इमोशनली अटॅच व्हाल, इमोशनली अवेलेबल असाल, किंवा तुमची मेंटल स्टेबिलिटी खूप जास्त काय म्हणतात त्याला बेटर होऊ शकते इफ यू हॅव पेट्स. बिकॉज जसं मी मगाशच्या क्वेश्चनमध्ये बोलले की काही गोष्टी इमोशनली डिपेंडंट असतो आज यांचा ग्रो, त्या गोष्टी खूप जास्त क्लिअरिफाय होतात जेव्हा आपल्याकडे पेट्स असतात. सो गो फॉर इट. फक्त अशी जर सिच्युएशन असेल की माझ्यासारखी लहानपणासारखी की घर छोटं आहे किंवा आपण वेळ नाही देऊ शकणार. मेनली जर पेट आलं ना घरी तर तुम्ही जो विचार करता ना की आम्ही वेळ नाही देऊ शकणार, तो कसाही निघतो. ते तुमच्या हिशोबाने मोल्ड होतात, तुमच्या प्रोफेशननुसार किंवा जागेनुसार ते मोल्ड होतात. ते जस्ट लाईक अस माणूस हे आपण जे म्हणतो ना, इट्स जस्ट लाईक सेम की. सो दॅट्स इट फॉर टुडे. पेट पेरेंटिंग किंवा पेट ग्रूमिंग आणि त्याच्या सगळ्या निगडीत माझा जो एक दिवस जातो पेट ग्रूमिंगच्या याच्यामध्ये, विच आय लव्ह द मोस्ट.
कारण की मला खूप आवडतं माझ्या पोरींबरोबर वेळ घालवणं किंवा त्यांच्या बरोबर असणं, त्यांच्या काही गोष्टींमध्ये मी सहभागी असणं, त्यांना पॅम्पर करणं, जे पॅम्परिंग मला नंतर त्या ऑब्व्हियसली रिटर्न करतात खरं तर. पण हे जे देवाणघेवाण असतं ना ते मला खूप आवडतं. हे महिन्यातनं एक दिवस तरी नक्की मी करते की त्यांचं ग्रूमिंगला घेऊन जाणं, त्यांची स्वच्छता राखणं. सो हे महिन्यातनं मी एक दिवस तरी करत असते. थँक्यू फॉर वॉचिंग की माझा अख्खा एक दिवस तुम्ही बघितलात किंवा जी काही बडबड केली ती तुम्ही ऐकलीत. सो थँक्यू सो मच फॉर स्पेंडिंग सो मच टाईम ऑन दिस सब्जेक्ट. ज्या लोकांना आवडलंय त्या लोकांनी प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा इफ यू वॉन्ट. सबस्क्राईब तर नक्कीच करा. अजूनपर्यंत तुम्ही ते बेल बटन दाबलेलं नसेल तर प्लीज गो अँड प्रेस दॅट बटन, बिकॉज माझ्या पुढच्या ज्या काही शेअर करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत नक्की पोचाव्यात असं मला वाटतं आणि त्या वेळेत पोचाव्यात. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघाल याची खात्री मला आहे. त्यामुळे ते बेल बटन नक्की दाबा. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नॉट सो जुईली संगीत या चॅनलवरती. सो थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय. जायचं नानू. जेव्हा आले बाबले, कोणाची शेती हलती एवढी पासन ऍक्सेप्ट करता आणि ॲब्सोल्युटली हे वाक्य प्रूव्हन आहे की पेट्स चूज अस. सो जर त्यांनीच तुम्हाला जर चूज केलंय तर कायच त्याच्यामध्ये आणखीन डाऊट घेण्यासारखं. पण ती वेळ असते, त्या वेळेतच आपल्याकडे त्या गोष्टी येतात आणि त्या चांगल्यासाठीच असतात. ह्याच्यावर जर बिलीव्ह करून तुम्ही जर ते गोष्टी ॲक्सेप्ट केल्या, त्या पेटला ॲक्सेप्ट केलं तर त्याच्याहून मोठी गोष्ट नाही आहे. आणि एखाद्या जीवाची आपण जेव्हा काळजी घेतो ना त्यावेळेस आपण जास्त रिस्पॉन्सिबल होतो असं मला वाटतं. सो जस्ट लाईक अ मदर और जस्ट लाईक अ फादर, पेट पेरेंट हे बोलतोय, पण हे खूप जास्त खरं आहे की जसं बेबीजचं असतं, बऱ्याच आया म्हणतात की आई झाल्यावर तुला कळेल बाबा. जस्ट लाईक दॅट. विहिरीत पडल्यानंतर पोहतो. वन टिप टू समवन लाईक थिंकिंग ऑफ गेटिंग अ पेट, प्लीज गो अहेड. तुमचे एक्सपिरियन्स असणार आहेत. तुमच्या एक्सपिरियन्सनीच तुम्ही मोठे होता आणि तुमच्या एक्सपिरियन्सनीच तुम्ही पेरेंट्स बनता. कारण माझे एक्सपिरियन्स तुम्हाला हेल्प करतील नाही करतील आय रिली डोंट नो, पण स्वतःचे एक्सपिरियन्स मिळाल्यानंतर म्हणतात ना माणूस मोठा होतो. एकदा खड्ड्यात पडल्यानंतर किंवा एकदा त्याला अनुभव आल्यानंतर माणूस मोठा होतो. इट्स जस्ट लाईक दॅट. आणि एखादी गोष्ट करून तर बघा त्या पेटसाठी, तुम्हाला कळेल की ते पेट तुम्हाला 5 पटीने काय देत. सो दिस इज इट. मला असं वाटतं की मी योग्य ती उत्तरं दिलेली आहेत. पेट ग्रूमिंग आणि ॲज अ पेट पेरेंट म्हणून हे काही 5च क्वेश्चन्स होते. असे बरेच क्वेश्चन्स आहेत जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. हे काही 50 क्वेश्चनमधले 5 क्वेश्चन्स मी तुमच्यासमोर आत्ता मांडले आणि त्याच्याबद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन दिलं आहे. सो आय होप ह्या गोष्टींनी काहीतरी हेल्प होईल. सो दॅट्स इट फॉर टुडे. पेट पेरेंटिंग किंवा पेट ग्रूमिंग आणि त्याच्या सगळ्या निगडीत माझा जो एक दिवस जातो पेट ग्रूमिंगच्या याच्यामध्ये, विच आय लव्ह द मोस्ट. कारण की मला खूप आवडतं माझ्या पोरींबरोबर वेळ घालवणं किंवा त्यांच्या बरोबर असणं, त्यांच्या काही गोष्टींमध्ये मी सहभागी असणं, त्यांना पॅम्पर करणं, जे पॅम्परिंग मला नंतर त्या ऑब्व्हियसली रिटर्न करतात खरं तर. पण हे जे देवाणघेवाण असतं ना ते मला खूप आवडतं. हे महिन्यातनं एक दिवस तरी नक्की मी करते की त्यांचं ग्रूमिंगला घेऊन जाणं, त्यांची स्वच्छता राखणं. सो हे महिन्यातनं मी एक दिवस तरी करत असते. थँक्यू फॉर वॉचिंग की माझा अख्खा एक दिवस तुम्ही बघितलात किंवा जी काही बडबड केली ती तुम्ही ऐकलीत. सो थँक्यू सो मच फॉर स्पेंडिंग सो मच टाईम ऑन दिस सब्जेक्ट. ज्या लोकांना आवडलंय त्या लोकांनी प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा इफ यू वॉन्ट. सबस्क्राईब तर नक्कीच करा. अजूनपर्यंत तुम्ही ते बेल बटन दाबलेलं नसेल तर प्लीज गो अँड प्रेस दॅट बटन, बिकॉज माझ्या पुढच्या ज्या काही शेअर करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत नक्की पोचाव्यात असं मला वाटतं आणि त्या वेळेत पोचाव्यात. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघाल याची खात्री मला आहे. त्यामुळे ते बेल बटन नक्की दाबा. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नॉट सो जुईली संगीत या चॅनलवरती. सो थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.